सोनूस पप्पा तुम्हाला माहितीये का? नाही, तू सांगशील तर माहित होईल ना मला. अहो आता सांगू राहिले ना. हा सांग सांग. अहो आमच्या पूर्वजांनी लय मोठी कमाई करून ठेवले सोनूस पप्पा. तुमच्या पूर्वजांनी म्हणजे? अहो माझ्या वडिलाच्या बापदाद्यांनी. अच्छा, पूर्वजांनी म्हण ना मग. इतकी कमाई करून ठेवले सोनूस पप्पा, इतकी कमाई करून ठेवले. किती कमाई करेल बापा? अहो आमच्या 7 पिढ्या अशा बसून खाईल. काही बी सांगती का? पत्र गळून राहिले का बापाच्या घरावरचे? आंघोळीला गेलतो तर दरवाजा नव्हता बाथरूमला, आणि काय तर म्हणी 7 पिढ्या बसून काही इतकं कमवेले. पतारडी कुठली? अहो सोनूस पप्पा आमची 8वी पिढी ना. आमचं नशिबात फुटकं, त्याने 8व्या पिढीत जन्माला आलो. धन्य तुझे पूर्वज आणि धन्य तू. हे बघा, मला माझ्या भावाने साडी घेतली. हा का? कितीची घेतली? 1000 रुपयाची. आई शपथ खरं सांगायचं, हिथून जाताना मी तुला काय पैसे दिलं होतं, त्यातलं किती टाकलं या साडीत? आणि भावाने साडी घेतली. माझच पैसे टाकून मलाच म्हणती भावाने साडी घेतली. बघा त्या शिलाचा नवरा महिन्यातून 10दा तर तिला शॉपिंगला घेऊन जाते. नेताव का तुम्ही कधी तर? न्यायला काय नाही ग, मी बी नेताव, पण तिने यायला पाहिजे ना. नवऱ्याला पण पंख असतात, पण ते बायको माहेरी गेल्यानंतरच फडफडतात. अगं चल 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 चल. अहो पण कुठं? तुझे डोळे तपासून येऊ. अहो पण माझे डोळे तर चांगलेच आहेत की. अगं पण तुझ्या डोळ्याला तुझ्या चुकाच दिसत नाहीत की. अहो आज ना मी पाण्याला उल्लू बनवलं. कसं काय? गरम केलं आणि आंघोळच केली नाही. सगळे म्हणतात 31 डिसेंबरची पार्टी दे, पार्टी दे. इथं कपड्यांचा कलर गेलाय, कपडे घालायला नाही ना, म्हणा 31 डिसेंबरची पार्टी दे. सुनबाई बोला ना आत्या. तो बापाचं घर नाही, व्यवस्थित राहायचं. तुमचं पण कुठं बापाचं घर आहे? ते पण खरं आहे. तू बी व्यवस्थित राह, मी बी व्यवस्थित राहते. तुझ्या बापाचं घर नाही, माझ्या बापाचं. अहो तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण आवडतंय? तुझी सासू, तुझे सासरे, तुझी नणंद आणि तुझा दीर. का हे तुझे नातेवाईक नाहीत का? 2 दिवस कुठे होते तू? मेसेज नाही, फोन नाही, काय सुद्धा नाही. बरं वाटत नाही, दवाखान्यात होती. बघा बरं वाटत नाही, दवाखान्यात होती. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट दवाखाना आहे. लोक बायको शिवाय कसं राहतात काय माहित. माझी शेजारीन जरी माहेरी गेली, माझं जरा सुद्धा मन लागत नाही.